पोटनिवडणुका जेव्हा लागल्या अशा सिच्युएशन नंतर तेव्हा कोणी उमेदवार दिला नव्हता. तुम्हाला अपेक्षा आहे का की काँग्रेस याच्यातनं अर्ज मागे घेईल? बघूया ना, 2-4 तासात कळेलच. अजितदादांचं निधन झालं त्यानंतर ही निवडणूक लागलेली आहे. तुम्ही तिथं उमेदवार दिलेला नाहीये. एक प्रकारे तुम्ही सुद्धा त्याला पाठिंबा दिला आहे. तर प्रचारामध्ये सुनेत्रा पवारांच्या तुम्ही सुद्धा उतरणार आहात, स्वतः प्रचार करणार आहे का महाराष्ट्रात? अजून काही त्याची चर्चा नाहीच आहे, त्याच्यामुळे जेव्हा चर्चा होईल तेव्हा बघू. होणार आहे की नाही? कारण सपकाळांना सगळे आमदार भेटतात, रोहित पवार भेटले. नाही, मला वाटतं रोहित दादांची आज सकाळी मीटिंग झाली सपकाळांबरोबर आणि रोहितनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली की काँग्रेसच्या बद्दल जे काही वक्तव्य झालं त्यांच्याकडून त्याच्याबद्दल रोहितनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली की बाबा काय चूक भूल असेल तर माफ करा असं म्हणून रोहितनी जाऊन दिलगिरी व्यक्त केलेली आहे. बघूया काय होतं. म्हणून त्याला काही सांगणार की नाही? नाही, बघा, आत्या म्हणून जे सांगायचं असतं ना ते घरात सांगायचं असतं, कॅमेरावर नसतं सांगायचं. पवारांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असं वाटतं का? कारण की काल सुद्धा सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना पाठिंब्यासाठी फोन केला. मला खरंच याच्यातली काही माहिती नाही. याचं कारण माझं काल कुणाशी बोलणं झालेलंच नाही. एक तर दुसरं, भारतावर जे आर्थिक संकट आलेलं आहे, काल युद्ध थांबलेलं आहे, त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसात LPG असेल, पेट्रोल डिझेल असेल, याच्यात झालेले काही बदल, त्यातून महिला आरक्षणाचं येणारं बिल, त्याचबरोबर महागाई जी झालेली आहे किंवा गॅसचा तुटवडा जो झालेला आहे, ह्या सगळ्या अनेक गोष्टी कालच्या दिवसभरात झालेल्या आहेत. तर त्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघ, राज्य आणि देश पातळीवर या सगळ्याचा फॉलोअप करून, कारण का आपले काही लोक अनेक ठिकाणी अडकलेली आहेत, त्याचाही काल फॉलोअप घ्यायचा होता. त्यामुळे त्या सगळ्या गडबडीत त्या कामात मी व्यस्त होते, त्यामुळे मला ह्याची फारशी काय माहिती नाही. रोहित दादांनी प्रदेश अध्यक्षांना ज्यावेळेस भेटायला गेले होते, रोहित पवार म्हटले की पार्थ यांचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यावरती प्रदेशाध्यक्षांनी चिनीतलांना फोन लावला. चिनीतला असं म्हटले की राष्ट्रीय हायकमांड जे आहे त्यांना बोलून कळवतो. जर कदाचित प्रदेशाध्यक्षांनी ही भावना राष्ट्रीय हायकमांडकडे मांडली, सुनेत्रा वहिनींनी सुद्धा हायकमांडला फोन केल्याची माहिती आहे, काँग्रेस मग माघार घेईल का? मला माहिती नाही, मला आत्ता तरी ह्याच्यावर काही बोलता येणार नाही. पण रोहितनी मनापासून काँग्रेसला जर काही दुखवलं झालं असेल तर मनापासून त्यांनी एक मोठा भाऊ म्हणून अतिशय जबाबदारी पद्धतीने दिलगिरी व्यक्त केलेली आहे. ही चांगल्या संस्कारांची गोष्ट तुम्ही पण आवाहन करणार का काँग्रेसला? कारण अनेक पोटनिवडणुका जेव्हा लागल्या अशा सिच्युएशन नंतर तेव्हा कोणी उमेदवार दिला नव्हता. तुम्हाला अपेक्षा आहे का की काँग्रेस याच्यातनं अर्ज मागे घेईल? बघूया ना, 2-4 तासात कळेलच तुम्हाला. दुसरीकडे अजितदादांचं